अजित पवारांच्या निधनानं अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला। आजही अनेक जणांना विश्वास बसत नाहीये की ते या जगात नाहीयेत। एक प्रश्न मात्र प्रत्येकाला सतावतोय की त्यांचा विमान अपघात नेमका झाला कसा। असं म्हटलं जातंय की अजित पवारांच्या विमान उड्डाणाची जबाबदारी आधी वेगळ्याच वैमानिकांवर होती, पण ते ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे ऐनवेळी ही जबाबदारी कॅप्टन सुमित कपूर यांच्यावर सोपवण्यात आली। त्यांनी सुद्धा या विमान दुर्घटनेत आपला जीव गमावला। कॅप्टन सुमित कपूर हे अतिशय अनुभवी वैमानिक होते। तब्बल 16,000हून अधिक तास विमान उड्डाणाचा अनुभव त्यांना होता। शिवाय मोठमोठ्या व्यक्तींच्या विमानांना त्यांनी उड्डाण भरलेलं होतं। ते अनेक वर्ष या क्षेत्रात कार्यरत होते। त्यांचं त्यांच्या कामावर प्रचंड प्रेम होतं असं देखील म्हटलं जातंय। हे सगळं खरं असलं तरी त्यांची कारकीर्द वादग्रस्त होती हे सुद्धा खरं आहे। आधी 2010 साली, मग 2017 साली म्हणजे दोनदा मद्यपान करून विमान उड्डाण केल्यामुळे त्यांना शिक्षा झाली होती। त्यांना निलंबित करण्यात आलं होतं असं कळतंय। मग प्रश्न असा पडतो की अशा वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या वैमानिकावर महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विमान उड्डाणाची जबाबदारी कशी दिली जाते।